आणि मोठी बातमी बघूया। सिंदखेड राजा मतदारसंघात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा पाठिंबा आता शिवसेनेच्या शशिकांत खेडेकरांना असणार आहे। खेडेकरांना पाठिंबा दिल्याने राष्ट्रवादीच्या मनोज कायंदेंची अडचण वाढली आहे। सिंदखेड राजात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा मिळालाय। सिंदखेड राजात आता त्यामुळे मैत्रीपूर्ण लढत होणार आहे। राष्ट्रवादीचे मनोज कायंदे यांनी प्रचारात आघाडी घेतली होती, मात्र ऐनवेळी आता अजित पवार गटाच्या सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांचं पत्र प्राप्त झालं असल्याने सिंदखेड राजा मतदारसंघात खळबळ माजली आहे। सिंदखेड राजात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून राजेंद्र शिंगणे या संदर्भात अधिकचे अपडेट्स देत आहेत आपले प्रतिनिधी डॉक्टर संजय महाजन। संजय, आता सिंदखेड राजा मतदारसंघात ऐनवेळी राष्ट्रवादीकडून शिंदे सेनेच्या खेडेकरांना पाठिंबा मिळतोय, नेमकं काय घडतंय? नक्कीच श्रुती, सुरुवातीपासून या मतदारसंघात अनेकदा संभ्रमाचं वातावरण तयार झालं, ते आता शेवटपर्यंत कायम आहे असं चित्र आता सध्या आहे। कारण या मतदारसंघामध्ये महायुतीमध्ये मैत्रीपूर्ण लढत असल्याची अनेकदा चर्चा झाली। त्यानंतर त्या दोन्ही महायुतीतल्या दोन घटक पक्षांनी आपले उमेदवारी दिले। शिंदे गटाचे जे काय डॉक्टर शशिकांत खेडेकर आहेत आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मनोज कायंदे या दोघांनाही उमेदवारी दिली। मात्र यावेळी मनोज कायंदे हे प्रचारात आघाडीवर होते, त्यांचा मोठ्या प्रमाणात प्रचारही सुरू होता। मात्र ऐनवेळी आता एक पत्र या मतदारसंघात व्हायरल होत आहे। जे काय राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सरचिटणीस आहेत त्यांच्या नावाने हे पत्र व्हायरल होते। मात्र याबाबत अधिकृत दुजोरा अद्यापही दोन्ही उमेदवारांकडून मिळालेला नाही। त्यामुळे या पत्रामुळे या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात आता खळबळ माजलेली आहे। मात्र अद्यापही या मतदारसंघातील दोन्ही उमेदवार असू देत किंवा अजित पवार गटाकडनं या पत्राची पुष्टी करण्यात आलेली नाही, त्यामुळे मोठा संभ्रम आता निर्माण झालेला आहे। सृष्टी, नक्कीच धन्यवाद संजय, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।